माझी कविता तुम्ही बहुतेक ग्रुपवर वाचलेली आहे, ऐकलेली नाही, फक्त ऐकायसाठी मी ऐकवायसाठी उभारलेलो आहे. गारीची माती गारीला पुरत नाही हे शाश्वत सत्य सांगणारा माझा बाप, स्थितप्रज्ञ माझा बाप, विधी निषेध शून्य माझा बाप, आयुर्वेद जाणणारा माझा बाप, कायद्याचं ज्ञान असलेला माझा बाप, आभाळ कोसळलं तरी वर्तनात बदल न करणारा स्थितप्रज्ञ माझा बाप, कृष्णासारखा माझा बाप डोक्याला करून घेत नाही ताप. मी हटवादी होतो जरा, मी म्हटलं पैशानं आंघोळ करायची. त्यावेळेस माझ्या बापानं ना आज्यानं त्यावेळेसच्या चांदीच्या रुपयाने मला आंघोळ घातली. राणी छाप चांदीच्या रुपयाने आंघोळ घालतो मला माझा बाप, पिचका हातात असला तरी पाखरं राखत नाही माझा बाप, आभाळ जरी कोसळलं तरी डोक्याला ताप करून घेत नाही माझा बाप, जागचा हलत नाही माझा बाप जरी समोर दिसला साप, बालपणी जलोदराने 12 वर्ष पीडित होता माझा बाप. डॉक्टर मंदार सोनवणे साहेब असते तर हा जलोदराचा 12 वर्षाचा अनुभव सांगितला असता, पण आता काही सांगत नाही. बालपणी जलोदराने 12 वर्ष पीडित होता माझा बाप, तरी अन्न पाण्याविना 12 वर्षे खुशीत होता माझा बाप. कोणी पैरा बुडवला तरी खुशीत होता माझा बाप. पैरा म्हणजे एकमेकाला संगती देऊन काम करायची पद्धत असायची पूर्वी, त्याला पैरा म्हणायची. कोणी पैरा बुडवला तरी खुशीत होता माझा बाप, संत गजानन महाराजांच्या आसनात असतो माझा बाप. आळशाला आळस कमी म्हणून आळसालाही लाजवतो माझा बाप, इतका आळशी माझा बाप आहे. सूर्योदय पाहत नाही आणि सूर्यास्तही समजत नाही असा माझा बाप. शिंप्यालाही जमत नाही एवढे पक्के असते माझ्या बापाचे माप. शिंप्यालाही जमत नाही एवढे पक्के असते माझ्या बापाचे माप. वाप संपण्याआधीच चहा संपवतो माझा बाप. कुठलंही पेव कधीच फुटू देत नाही माझा बाप. कुठलंच देव कधी सुटू देत नाही माझा बाप. धन्यवाद.